त्यांना चेस करायचं आहे आणि ते चेस करणार. चला दोन्ही संघांना विनंती करतो की मॅचेस खेळून घ्यायचे आहेत आपल्याला. आज फायनल डे आहे तो म्हणजे PPL पलसदरी प्रीमियर लीगचं. चला अमोलजी दरेकर स्टार्ट करायचं आहे. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर एक धाव आणि धावांचा श्रीगणेश झालाय तो म्हणजे DY वॉरियर्स या संघाचा. भगवान ऑन स्ट्राईक असेल. खूप मोठे फटके खेळला जातो भगवान, म्हणजे लेग साईड असो, मिड ऑन मिड ऑफ असो, समोरच्या दिशेने काय करणार अमोलची स्ट्रॅटेजीज. फुल्लर लेन पद्धतीचा चेंडू आणि फिल्डिंग सेट केले ते म्हणजे भगवानला मिड विकेट आणि लॉंग ऑफ असल्या कारणाने हा चेंडू जातो तो म्हणजे 4 धावांसाठी आणि या 4 धावांनी धावसंख्या झाली ती म्हणजे 5 धावा. खूप चांगली गोलंदाजी करतोय अमोल. काहीतरी फटका त्याचा काहीतरी गणित चुकलं असावं माझ्या मते. एक फुल्लर लेन पद्धतीचा चेंडू कमबॅक करणार का अमोल. शॉर्ट पद्धतीचा चेंडू आणि माझ्या मते जाळं विणलंय, त्या जाळ्यात फसवलेलं होतं परंतु कॅच ड्रॉप. मित्रांनो कॅचेस विन द मॅचेस. तुम्ही झेल सोडली तर ही मॅच कुठेही होऊ शकते आणि ती भगवानची झेल सोडले, त्याला जीवदान भेटलंय. त्या भगवानने पहिल्या चेंडूवरती चौकार मारला होता आणि 1 रनच्या साह्याने धावसंख्या झाली ती म्हणजे 6 धावा. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अमोलने कमबॅक केलं होतं, कुठेतरी क्षेत्ररक्षकाचं साथ भेटला नाही तो म्हणजे अमोलला. पुन्हा एकदा अमोल कैप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. तसेच बघू शकता नयन दरेकर, एक जाना माना नाम कह सकते हैं हम इस PPL का, स्वागत करने का प्रयास कर रहे थे परंतु ये टॉट डिलीवरी का मारा कर रहे हैं अमोल जी दरेकर. खूप अच्छी गोलंदाजी. 5 चेंडू झालेत. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर चौका, त्यानंतर 1, पुन्हा एकदा डॉट. लास्ट चेंडू लेग साइड. मी म्हटलं होतं ऑफ कट करण्याचा प्रयत्न आणि चौकार. खूप चांगली फलंदाजी करतोय तो म्हणजे नयन दरेकर. मी म्हटलं होतं षटक समाप्तीचा इशारा येतो पंचांच्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 10 धावा विदाउट लॉस. कमबॅक केलेलं अमोलने परंतु त्याला क्षेत्ररक्षकाचा साथ भेटला नाही. कॅचेस विन द मॅचेस. P1च्या षटकात पहिल्या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये जर 10 धावा झाल्यात त्याचं कारण माझ्या मते ती कॅच सुद्धा असू शकते. आपण बघू शकता ही मॅच कुठे जाते. सेकंड बॉलर बबलू, माझ्या मते आयकॉन आहे शौर्य फार्मचा. काहीतरी स्ट्रॅटेजीज असतील त्या म्हणजे अमोलच्या, त्याला माहिती आहेत आपल्याला की कमीत कमी धावांपर्यंत रोखायचे ते म्हणजे DY वॉरियर्सला. आपल्याकडे चेस करायला खूप सारे बॅट्समन आहेत पण किती धावांपर्यंत रोखणार आणि किती धावा बनवणार ते म्हणजे DY वॉरियर्स हा संघ. भगवान असेल, नागेश स्वतः असेल, योगेश असेल, परत नयन असेल, स्वतः काहीतरी स्वतःवर घेऊन करावं लागेल. बबलू राईट आर्म राऊंड विकेट. गुड बॉल. अर्थातच पंच बोलतायत गुड बॉल म्हणजे डॉट चेंडूंचा मारा करतोय तो म्हणजे बबलू. पहिलाच चेंडू अर्थातच सेट होऊन आलाय माझ्या मते तो गोलंदाजी मार्कवरती, कारण की पहिलाच चेंडू निर्धाव फेकणं हे गोलंदाजासाठी एक कॉन्फिडन्स हाय करण्यासारखं असतं. कारण की खेळपट्टीचा अंदाज घेऊन. सेकंड चेंडू शॉर्ट पद्धतीचा चेंडू. भगवान कट करतोय. खूप चांगला कटचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आउटफील्ड कुठेतरी फास्ट होते आजच्या दिवसात परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजे शौर्य फार्मच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या झाली ते म्हणजे 12. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 2 धावा येत आहेत ते म्हणजे बबलूच्या गोलंदाजीवरती. मी तर म्हणेन खूप चांगली गोलंदाजी करतोय. P2चं षटक. या षटकात आपल्याला 3 क्षेत्ररक्षण आपण बाहेर लावू शकतात. अर्थातच मिड विकेट लावलाय, त्यानंतर लॉंग ऑन जरा स्ट्रेट घेतलाय आणि नंतर कव्हर्सच्या रिजन मध्ये आपण एक खेळाडू बघू शकता बबलू. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न आणि मिसफील्ड होत आहे. मिसफील्ड कुठेतरी रोखाव्या लागतील तुम्हाला मित्रांनो, कारण की तुम्ही लीग स्टेजमध्ये तुम्हाला मिसफील्ड आणि जास्तीत जास्त कॅचेस घेण्याचा प्रयत्न करायचा. ड्रॉप तुम्ही कमी केला तर तुमचा कुठेतरी पर्सेंटेज हाय होतं ते म्हणजे विनिंग पर्सेंटेज. खूप चांगली गोलंदाजी करतो तो म्हणजे बबलू. 3 चेंडू फेकले तर 3च धावा खर्च केल्यात बबलूने. पहिला डॉट चेंडू, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर 1 सिंगल. आता नयन स्ट्राईक वरती असेल. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन. फिल्डिंग सेट केले ते म्हणजे अमोलने. जालं विणलंय पुन्हा एकदा. त्या जाळ्यात फसणार की नाही का ते जालं तोडून
षटकार आणि चौकार आपल्याला बघायला मिळणार नयनच्या माध्यमातून. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू तो म्हणजे नयनला आणि नयन पाठवतो तो म्हणजे सीमा पार. पंचांचा निर्णय येतोय हा चौकार. फाईन लेगच्या दिशेने येतोय चौकार आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्या झाली ती म्हणजे 17. खूप चांगली फलंदाजी करतोय तो म्हणजे कुठेतरी कमबॅक करतोय. अर्थातच DY वॉरियर्स एक चांगल्या रन रेटने पुढे चालले. त्यांना माहिती आहेत किती धावा बनवायच्या आहेत. त्यांना माहिती आहेत कशी रणनीतीनुसार खेळायचे, काय स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजे आपल्या संघाची. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन पाठवलंय. त्यांना माहिती आहे अमोलच्या 2 ओव्हर आहेत, त्या ओव्हरला सन्मान द्यायचा आहे. त्यानंतर त्यांना माहिती आहे कसं खेळायचं आहे दुसऱ्या ओव्हर्समध्ये. तसं त्यांच्या माध्यमातून खेळ बघू शकता. P2चं दुसरं षटक आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 17 विदाउट लॉस्ट. बघू शकता एक ब्रेक थ्रू मिळाला असता. मी म्हटलं होतं क्रिकेटमध्ये ब्रेक थ्रू इज इम्पॉर्टंट फॉर फिल्डिंग. म्हणजे बोलतातच की आपल्याला जर तुम्ही गोलंदाजी करत असाल तर तुम्हाला एक ब्रेक थ्रू मिळवणं इट्स इम्पॉर्टंट. कारण की जेवढ्या विकेट जातील तेवढे डॉट चेंडू होतील आणि प्रेशर तो म्हणजे समोरच्या संघावरती येईल. पुन्हा एकदा बगब्लू कमबॅक करणार की नाही बघू शकता. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धती आणि पंचांचा कॉल होतो नो चेंडू. सुंदर असा झेल आपण पाहू शकता परंतु नो चेंडू आहे. ज्यामध्ये या 3 धावा असतील 2+1 आणि ही येणारी असेल ती म्हणजे फ्री हिट. No+2 अर्थातच 3 धावा आणि येणारी असेल ती म्हणजे फ्री हिट. काहीतरी कमबॅक करावं लागेल ते म्हणजे बबलूला. काहीतरी आपल्याला एक ओव्हर दिले, आपल्याला P2चं षटक हाताळायला दिले ते म्हणजे अमोलने. काहीतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. मागची चेंडू काय केलं हे इम्पॉर्टंट नाही, पुढे येणारे चेंडू काय करतो हे महत्वाचं ठरेल. ते म्हणजे शौर्य फार्मसाठी. आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 20 धावा. 4 चेंडू झालेत. खूप चांगला फटका नयनच्या माध्यमातून. फ्री हिट आहे. पुन्हा एकदा झेल ड्रॉप होतो ते म्हणजे अनिलच्या माध्यमातून. काहीतरी लो कॉन्फिडन्स असावा माझ्या मते. फ्री हिटचा चेंडू होता. या 2 धावांनी धावसंख्या झाली ती म्हणजे 22. काहीतरी धावा खर्च करतोय तो म्हणजे बबलू. पहिले 3 चेंडू खूप चांगले हाताळले, त्यानंतर काहीतरी कमबॅक केला म्हणजे DYचा बॅट्समन अर्थातच नयन याने. पुढील चेंडू बबलू. चांगला निर्धाव चेंडू पाहिजे ते म्हणजे आपल्या संघासाठी. पुलर लेप. पुन्हा एकदा नयन. आता होणार की नाही कमबॅक. त्यातच कॉन्फिडन्स हाय झाले आणि षटक समाप्त आणि फर्स्ट विकेट डाऊन. अर्थातच नयन बॅक टू द पवेलियन. पहिली विकेट डाऊन. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 22 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 22. नयनला कुठेतरी परतावं लागेल. खूप चांगली फलंदाजी केली नयनले असं म्हटलं तरी काही. खूप चांगले स्ट्रोक आपण त्याच्या माध्यमातून बघितले. एक कट शॉट बघितले, 2 फाईन लेगच्या रिजन मध्ये बाउंड्रीज, एक षटकार बघितला. खूप चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा अमोल कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. कप्तान कैसा चाहिए, अमोल जैसा चाहिए. देखते क्या करता है अमोल. खुद पे ले रहा है, क्या करेगा अमोल. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि पंचांचा कॉल येतो वाईड चेंडू. अर्थातच धावसंख्या झाली ती म्हणजे 23 धावा. अतिरिक्त धाव येते ते म्हणजे अमोलच्या माध्यमातून. त्याला माहिती आहे त्याची स्ट्रॅटेजी त्यांनी जाणवली. पंचांचा कॉल येतोय. इट्स नो बॉल. अर्थातच नो बॉल असणार आहे कारण की स्लोवर टाकायला गेला होता. हंपर दोन्ही डिस्कशन करून याचा निर्णय, हंपरचा निर्णय अंतिम असेल. अमोलजी दरेकर आपण समजून घ्यायचा आहे आणि दोन्ही पंच डिस्कशन करून हा निर्णय द्यायचा आहे. आणि दोन्ही संघांकडे एक रिव्ह्यू आहेत तर तुम्ही रिव्ह्यूचा
तर पंचांचा निर्णय हा अंतिम राहील आणि दोन्ही डिस्कशन करून तुम्ही पंच आमच्याकडे निर्णय पोचवायचा आहे. इट्स नो बॉल. रिव्ह्यू. ओके, रिव्ह्यू घेतलाय तो म्हणजे अंपायर रिव्ह्यू, अंपायर्स कॉल रिव्ह्यू होते. ओके, अंपायर्सनी रिव्ह्यू दिलाय आणि जर तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे तर तुम्ही घेऊ शकता. ओके, रिव्ह्यू घ्यायचा आहे, टीम रिव्ह्यू घेतलाय. ओके, इतर खेळाडूंनी आतमध्ये जायचं नाहीये. पंच आणि कमिटी बघून गेली मॅच. रोहितजी दरेकर आपण बाहेर जायचंय आणि दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय अंपायर्सची आपण वाद नका घालूया. डिस्कशन करून काय ते निर्णय आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. मामा अंपायर अर्थातच नो बॉल येतोय. अंपायर्स कॉल आणि अजूनही दोन्ही संघांकडे एक एक रिव्ह्यू आहेत. याचा अर्थ नो बॉल येतोय. धावसंख्या झाली ती म्हणजे 24 धावा. फ्री हिट असणार ती म्हणजे या चेंडूवरती. कॅचेस ड्रॉप. कुठेतरी क्षेत्ररक्षण कमजोर आहे ते म्हणजे शौर्य फार्मचं. एक चेंडू झालाय. धावा झाल्या ते म्हणजे 26 25. स्लोअर पद्धतीचा चेंडू खूप चांगला कमबॅक करतोय तो म्हणजे अमोल. आपल्या संघाला कुठेतरी पुढे ठेवतोय. त्याला क्षेत्ररक्षकाची सपोर्ट पाहिजे, साथ पाहिजे. 27. 2 चेंडूंचा मारा झालाय आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 27. तिसरा षटकाचा खेळ चालू असणारी मॅच अर्थात DY वॉरियर्स वर्सेस शौर्य फार्म. DY वॉरियर्स टॉस वॉन बाय द इलेक्टेड बॅट फर्स्ट. ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू, डॉट डिलिव्हरी. अर्थातच कमबॅक पाहायला मिळते म्हणजे अमोलच्या माध्यमातून. 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 27. खूप चांगली गोलंदाजी करतो अमोल. काहीतरी कमबॅक करतो आपल्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी येते. निर्धाव चेंडूंचा मारा करतो अमोल. त्याला माहिती आहे कुठे चेंडू फेकायचे आहेत आपल्याला आणि किती स्पीड वरती फेकायचे आहेत. 4 चेंडूंचा मारा झालाय. पुढील चेंडू अमोलच्या माध्यमातून. कैलास कट करत असताना तिकडे क्षेत्ररक्षण त्याने सजवलं ते म्हणजे अमोलने. अपील आणि पंच फेटाळतात ही अपील रनआउटची आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 29. खूप चांगली गोलंदाजीचा मारा करतो तो म्हणजे अमोल. पहिले 2 नो चेंडू फेकत असताना सुद्धा त्यानंतर त्याचा आपण कमबॅक बघितला. 29 धावा झाल्यात. धावसंख्या खूप चांगली गोलंदाजी पाहायला गेलं तरी म्हटलं तरी हरकत नाही कारण की चांगली गोलंदाजी करतो अमोल. कुठेतरी लेग साइड शफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रोटेक्शन घेतले ते म्हणजे अमोलने आणि कुठेतरी मिसफिल्ड होतोय आणि रन आउट. इट्स रन आउट होतोय तो म्हणजे रनआउटच्या भूमिकेत षटक समाप्त. रनआउट झालाय तो म्हणजे कैलास आणि 3 षटकांच्या खेळीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 30 धावा. नागेश काहीतरी कमबॅक केलाय ते म्हणजे शौर्य फार्मने कारण की दोन षटकांमध्ये धावसंख्या होती ती म्हणजे 22 आणि त्यानंतर 8च धावा खर्च केल्या ते म्हणजे अमोलने. खूप चांगली गोलंदाजी. अतिरिक्त धावा नसता दिल्या तर त्या सुद्धा नसत्या याचा विचार केला गेला पाहिजे होता म्हणजे कर्णधार अमोल याला. खूप चांगली गोलंदाजी राहिली अर्थात उर्वरित 2 षटकांचा खेळ येणं बाकी. उर्वरित 12 चेंडू असतील. किती धावा बनवणार ते म्हणजे DY वॉरियर्स हा संघ. गोलंदाजीसाठी विजय
विजय त्याच्या नावात विजय आहे. बघूया हा शौर्य फार्म विजय होणार का ही मॅच की DY वॉरियर्स. क्षेत्ररक्षण आपण बघू शकता, एक मिड विकेट, एक फाईन लेग, मिड ऑन मिड ऑफ आणि कव्हर्सच्या तिकडे पॉइंटच्या तिकडे एक खेळाडू लावलाय विजय. राईट आर्म राऊंड द विकेट. भगवान जो ओपनिंगला आलाय त्याला काहीतरी आता मोठे फटके खेळावे लागतील. आडवा बॅटने खेचलेला असा फटका. खूप चांगले क्षेत्ररक्षण आपण योगेशच्या माध्यमातून. एक चांगला थ्रो, रनआउटची संधी, नो स्ट्राईक एंडला आणि बॉल कलेक्शन कुठेतरी चुकलं गेलं. 2 धावा आल्यात. या 2 धावांनी धावसंख्या झाली ते म्हणजे 32. 2 लॉस्ट 32. 2 विकेट सुद्धा गेल्या ते म्हणजे DY वॉरियर्स या संघाला. खूप चांगली गोलंदाजी करतो तो म्हणजे विजय. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ. सुंदर अशी गोलंदाजी. निर्धाव चेंडू. जेवढे जास्त निर्धाव चेंडू तेवढी तुमची टीम फ्रंट फुटवर. जेवढे जास्त डॉट डिलिव्हरीज येणार तेवढी DY वॉरियर्स हा संघ बॅकफुटवरती जाणार. कारण की त्यांना धावा रचायच्या आहेत. त्यांना चांगल्या धावा कुठून काढाव्या लागतील. कारण की समोर सुद्धा ताकदीचे फलंदाज आहेत शौर्य फार्मकडे. डॉट डिलिव्हरी येते. 2 चेंडूंचा खेळ झालाय. तिसरा चेंडू विजयचा टू भगवान. एक धाव आणि धावसंख्या झाली ते म्हणजे 33 धावा झाल्या. 3 चेंडूंचा मारा करतो तो म्हणजे विजय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर डॉट चेंडू, त्यानंतर ही एक सिंगल. खूप चांगली गोलंदाजीचा मारा विजयच्या माध्यमातून. 4थं षटक कसं पाहिजे ते म्हणजे विजय सांगतोय असं तुम्ही टाकू शकता हे षटक. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता पण ऑफ साईडला टाकतो हा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा एक धाव आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 34 धावा. खूप चांगली विजयची गोलंदाजी आपण बघू शकता. 3 षटकात 30 धावा होत्या. त्यानंतर त्यांनी 4 चेंडू फेकलेत आणि 4 चेंडूंमध्ये अवघ्या 4 धावा खर्च केल्यात. उर्वरित 2 चेंडूंचा मारा. उर्वरित 2 चेंडू राहिलेत. फिल्डिंग बघू शकता अमोलने थर्ड मॅन लावलाय तो म्हणजे भगवानसाठी. पुल आणि सक्सेसफुल येतो तो म्हणजे भगवानच्या माध्यमातून. काहीतरी चांगली गोलंदाजी करत होता तो म्हणजे विजय, पण आता कुठेतरी त्याची लाईन आणि लेंथ बिघडवतो तो म्हणजे भगवानच्या माध्यमातून हा पूल, दमदार पूल सक्सेसफुल होत असताना धावसंख्या झाली ती म्हणजे 40 धावा, अर्थातच 40. चांगल्या लक्ष्याकडे चालले, चांगल्या टार्गेटकडे चालले ते म्हणजे DY वॉरियर्स. कुठेतरी रोखणं इट्स इम्पॉर्टंट. व्हॉलेंटियर्स बॉल द्यायचा आहे. मॅच आपण बघू शकता की चालली असलेली मॅच म्हणजे DY वॉरियर्स वर्सेस शौर्य फार्म. DY वॉरियर्स टॉस वॉन बाय अँड दे इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. त्यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला ते आता दाखवत आहेत. 40 धावा तर झाल्यात. उर्वरित एक लास्ट चेंडू यायचा आणि नंतर यानंतरचं एक 5वं षटक. अर्थात 40 झाल्या. तुम्हाला किती बनवायचे आहेत इथून ते योग्य ठरेल. विजय कमबॅक करणार की नाही आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा भगवान लेग साईडच्या दिशेने फाईन लेगला येतो तो म्हणजे 4 धावा. पंचांचा निर्णय येतो हा चौका आणि 4 धावांनी धावसंख्या झाली ते म्हणजे 44. षटक समाप्तीचा इशारा येतो तो म्हणजे दादूजी दरेकर यांच्या हस्ते. आणि लास्ट ओव्हर म्हणजे स्लॉगचं षटक कोण हाताळणार तो म्हणजे शौर्य फार्मसाठी. हे खूप निर्णायक षटक असणार कारण की हे जे अंतिमचे बॉल तुम्ही कसे टाकतात हे खूप निर्णायक असणार कारण की तुम्हाला चेस करायच्या आहेत या धावा. सागरवर ही जबाबदारी दिली अमोलने. अमोलला माहिती आहे सागर एक चांगला गोलंदाज आहे. तसेच समोर नागेश आणि भगवान सेट झालाय. तो ओपनिंगला आलेला आणि तो कशासाठी आलाय, जेव्हा नयन खेळत होता तेव्हा तो संयमी राहिलेला आणि त्यानंतर त्यांनी आक्रमक दाखवलंय. तर तेच आक्रमक दाखवायचे ते म्हणजे नागेशला आपल्या संघाला कुठेतरी चांगल्या टोटलपर्यंत नेऊन ठेवायचं आहे. तसंच चांगल्या कमीत कमी टोटलपर्यंत नेऊन ठेवायचे ते म्हणजे सागर राईट आर्म ओव्हर द विकेट तो म्हणजे नागेशसाठी. 44 झाल्यात. पुलर लेन चेंडू, सागरचा ब्लॉकर पद्धतीचा चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण मध्ये फंबल होतो. फंबलच्या स्वरूपात येत आहेत त्या म्हणजे 2 धावा. या 2 धावांनी धावसंख्या झाली ती म्हणजे 46. पहिला चेंडू ब्लॉकर पद्धतीचा चेंडू सागर. मी म्हटलं होतं हा खूप चांगला गोलंदाज आहे
पळसझरीसाठी असो, पळसझरीच्या टीमसाठी असो, अनेकदा त्याने मॅचेस जिंकवल्या. त्या म्हणजे आपल्या गोलंदाजीच्या जमावरती पुन्हा एकदा नागेश. एक चांगला फटके पाहिजे, षटकार चौकार. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. तर रोहितच्या माध्यमातून एक धावाने धावसंख्या झाली ती म्हणजे 47. 47 धावा. 2 चेंडूंचा मारा करतोय तो म्हणजे सागर. पहिल्या चेंडूवरती 2, त्यानंतर 1. स्लॉग ओव्हरचं षटक हाताळतोय तो म्हणजे सागर. एक सिंगल्स अँड डबल्स मी तर म्हणेन एवढा फरक नाही पाडणार ते म्हणजे स्लॉग ओव्हर. मोठे फटके तुम्हाला टाळायचे आहेत आणि ते टाळण्याचं काम करतोय तो म्हणजे सागर भगवान, जो सेट आहे बॅट्समन. पुलर लेंथ आणि हेलिकॉप्टर उडवलाय. हेलिकॉप्टर लँड होणार की नाही आणि इट्स अ 6. अंपायरचा कॉल येतो. इट्स अ 6. हेलिकॉप्टर अर्थातच लँड केलाय तो म्हणजे भगवानने, तो म्हणजे बाहेर. आणि या हेलिकॉप्टर शॉटच्या स्वरूपात धावसंख्या झाली ती म्हणजे 53 धावा. मी म्हटलं होतं भगवान सेट झालाय आणि त्यांनी मगाशी संयमी खेळ का दाखवला, त्याला माहिती आहे शेवटच्या शतकात मी काय काय करू शकतो आणि ते दाखवत होतो. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून 53 धावा झाल्यात. कट शॉट आणि झालं विनले पुन्हा एकदा अमोलने, पण त्या जाल्यात फसत नाहीये भगवान. पुन्हा एकदा ड्रॉप जेल. भगवानला 2दा जीवदान मिळालं आहे आणि भगवान खूप चांगली पारी खेळतोय. या 2 धावांनी धावसंख्या झाली ते म्हणजे 55. 4 चेंडूंचा खेळ झाला. इथून 2 चेंडू हे खूप निर्णायक असणार ते म्हणजे DY वॉरियर्स साठी. तुम्ही कुठपर्यंत टोटल नेतायत. सागर अतिरिक्त धाव वाईट. इट्स वाईट. दाजूजी दरेकर आम्हाला सांगत असताना धावसंख्या झाले ते म्हणजे 56. 56 धावसंख्या. उर्वरित 2 चेंडू आहेत सागरचे. सागरला सुद्धा माहिती आहे हे 2 चेंडू खूप निर्णायक असणार आहेत या मॅच मध्ये, या इनिंग्स मधले. अँड लास्ट विकेट आउट. भगवान ज्याला 2 जीवदान मिळाले पण तो